प्रकरण 5 उपमा कथा प्रश्न पुढे चालू. सिंहाचे 7 गुण. सिंहाचे किती? 7 गुण. बनते नागसेन, तुम्ही म्हणता की सिंहाचे 7 गुण असले पाहिजेत, तर ते 7 गुण कोणते? विचारलं की सिंहामध्ये जे 7 गुण आहेत ते 7 गुण कोणते आहेत? महाराज, सिंह स्वच्छ भुरकट असतो आहे. त्यांचे जे असतात ते भुरकट असतो आहे, क्लीन स्वच्छ असतो आहे. त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा डाग नसतो आहे आणि कोणत्याही प्रकारचा त्या पाहायला तर डाग राहत नाही. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी निर्मळ पवित्र आणि मनाने शांत असले पाहिजेत. याच प्रकारे भिक्षू जीवनामध्ये सुद्धा निर्मळ पवित्र असायला पाहिजेत, शांत स्वभावाचा असायला पाहिजेत. महाराज, सिंहाचा हा पहिला गुण असायला पाहिजे. महाराज, सिंह आपल्या 4 पायांनीच अत्यंत वेगाने धावत असतो आहे. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी 4 हृदवी नियुक्त संयम होऊन राहिले पाहिजेत. महाराज, सिंहाचा हाच दुसरा गुण असला पाहिजे. ज्या प्रकारे सिंह 4ही प्रकारे धावतो आहे, या प्रकारे सदाचारी जीवन जगणारा किंवा शिलाचं पालन करणारा जे सदतीत बुद्धीपेक्ष धर्म आहे, त्यातले हे 4 हृदयवाद आहे. 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 हृदयबळ, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोधांग, अष्टांगिक मार्ग. याला 4 आर्य सत्य म्हणतात. काय म्हणतात त्याला? 4 आर्य सत्य. तर या प्रकारे आपण सुद्धा जसा तो 4 पायाने फास्ट पाहतो आहे, या प्रकारे आपल्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण शिलाचं पालन करतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा एक हृदयबळ प्राप्त होते आहे. त्यानुसार तो परिपूर्ण असायला पाहिजे. हा सुद्धा दुसरा गुण असायला पाहिजे. महाराज, सिंहाला अत्यंत विलोभनीय अशी आयळ असते आहे. इथे मस्त सुंदरसं असं झालर असते आहे त्याला. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी अत्यंत मनोहर शिलरूपी आयाळयुक्त केसरी व्हायच पाहिजेत. याच प्रकारे ज्या ज्या प्रकारे भिक्षू शिलाचं पालन करत असेल, त्या त्या प्रकारे त्याला ते सौंदर्य प्राप्त होते आहे, त्याला ते वर्ण प्राप्त होते आहे, त्याला सुख प्राप्त होते आहे, त्याच्या चेहऱ्यावर तेज निर्माण होते आहे, चालता बोलता बसता उठता त्याचं एक वातावरण वेगळं असतं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा तो संयम पाळतो आहे, तेव्हा ते सौंदर्यकरण त्याच्या शिलानुसार होते आहे. आणि म्हणून शिलाचं पालन हा सिंहाचा आपल्याला दुसरा तिसरा गुण असायला पाहिजे. महाराज, सिंह प्राण गेले तरी चालेल, पण कोणापुढे कधी झुकत नाही. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी चिवर, पिंडपात, सैनासन आणि ग्लान प्रत्यय इत्यादी प्राप्त झाले नाही तरी कोणापुढे झुकू नये. महाराज, हा सिंहाचा चौथा गुण असला पाहिजे. जसा सिंहाला शिकार मिळो अथवा न मिळो, परंतु ते लाचारी जीवन जगत नाही किंवा झुकत नाही. याच प्रकारे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी सुद्धा जर त्याला एखादं चिवर नाही मिळाले असेल, भोजनही नाही मिळालं असेल, किंवा सैनासन म्हणजे आसन सुद्धा नाही मिळाले असेल, किंवा त्याला ग्लानपच्य म्हणजे एखादा नाश्ता सुद्धा मिळाला नसेल, पण तरी सुद्धा कोणासमोर झुकून राहू नये. हा सुद्धा सिंहाचा एक गुण असायला पाहिजे. सिंह जेथे पंजा मारतो तेथेच नेमके खाऊ लागतो. पूर्ण जेव्हा तो शिकार करतो आहे, तर पंजा मारल्यानंतर जिथून जे मांस निघते आहे तो तिथून खातो आहे. उत्तम मांस कुठे मिळेल हे तो शोधत बसत नाही, की कोणीकडे या एवढं मोठं हे केलं शिकार केली, याचं चांगलं मांस कुठं आहे हे शोधत नाही. जिथे पंजा मारेल ते जसंही असू द्या ते खातो आहे. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी क्रमानुसार कोणतेही घर न सोडता भिक्षा मागत फिरवला पाहिजे. याच प्रकारे जेव्हा भिक्षू चारिका करतो आहे, तर मग हे घर कोणाचं आहे, काय आहे, एखादं कोणाचं आहे याचं न पाहता क्रमशीर त्यांनी आपली चारिका करायला पाहिजे, भिक्षाटन करायला पाहिजे. घर निवडून भिक्षा मागू नये, की नाही बा इथंच मला मिळते तिथं मिळत नाही, अशा प्रकारे भिक्षा मागू नये. मिळालेल्या भिक्षेत स्वादिष्ट कोणते आहे याचा शोध न घेता मुकाट्याने आनंदपूर्वक सेवन केले पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी की जे मिळाले आहे ते मुकाट्याने सेवन करायला पाहिजे. बा हे चांगलं आहे, हे चांगलं नाही, हे भरडा आहे, असं न करता जिभेच्या चवीसाठी न खाता शरीर फक्त जो भूक रोग आहे तो मिटवण्यासाठी फक्त खाल्लं पाहिजे, पण त्याच्यामध्ये कोणत्याही चवण्या केलेला नाही पाहिजे. आणि हेही जीवनयात्रा चालवण्यापुरतेच खावे, पोटाच्या पलीकडे नाही. फक्त एक भाग खाली ठेवून त्यांनी भोजन करायला पाहिजे, नाहीतर एकदम खातच बसला असं सुद्धा नाही. फक्त मला एवढं होत आहे एवढं म्हणून त्यांनी पोट भरायला पाहिजे. सिंहाचा हाच 5वा गुण असायला पाहिजे. महाराज, सिंह स्वतः केलेल्या शिकारीमधून काही राखून ठेवत नाही. आणि सिंह जो शिकार करत असेल
तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भाग राखून ठेवत नाही, तर तो खातो आहे. एकदा खाऊन जर टाकून दिले असेल त्याच्याकडे पुन्हा ढुकूनही पाहत नाही. आणि जर त्यांनी खाऊन उरलं असेल तर त्याला ढुकून सुद्धा पाहत नाही. त्याचकडे पुन्हा ढुकूनही पाहत नाही. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी काहीही संग्रह करून ठेवू नये. अशाच प्रकारे भिक्षूने सुद्धा नाही तर खूप घ्यायचं, ताटभर घ्यायचं आणि मग चिवडून ठेवून शांतीचं अर्धगुष्ट ठेवायचं, असं ठेवू नये. जेवढं लागलं तेवढं घेऊन त्याने बाकी त्याने हे करायला पाहिजे. हे सुद्धा एक गुण असायला पाहिजे. महाराज, सिंहाला जर शिकार मिळाली नाही तरी तो त्यामुळे नाराज होत नाही. त्याला जरी शिकार मिळाली नसेल तर तो नाराज होत नाही, आणि मिळाली तरी तो आधाशीलपणे खाण्यासाठी त्यावर तुटून पडत नाही. आणि मिळाली तर एखाद्या याच्यासारखा जाऊन आता 2-3 दिवस खाल्लंच नाही तर एकदम जाऊन पड असं सुद्धा करत नाही. मिळालं तरी समाधान, नाही मिळालं तरी समाधान राहतो आहे. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी जरी कधी भोजन मिळाले नाही तरी त्यामुळे नाराज होऊ नये, व मिळाले असता अत्यंत विचारपूर्वक प्रमाण जाणून भोजनातील दोषावर दृष्टी ठेवूनच केवळ शरीर रक्षणास पुरे तेवढेच सेवन केले पाहिजेत. महाराज, सिंहाचा हाच 7वा गुण असायला पाहिजेत. आणि ज्या प्रकारे भोजन मिळो अथवा न मिळो तरी समाधान राहतो, या प्रकारे भिक्षू सुद्धा मिळो अथवा न मिळो तरी सुद्धा आपलं मन किंचितही म्हणजे विचलित होऊ नये, तर आपल्या मनाला समाधानपूर्वक भोजन करायला पाहिजे. हा 7वा गुण सिंहाचा असायला पाहिजे. महाराज स्थवीर महाकाश्यपांची स्तुती करताना देवदेव भगवान बुद्धाने सांगितले की, हे भिक्षूंनो, काश्यप जे काही पात्रात मिळाले त्यावरच संतुष्ट राहण्याची प्रशंसा करणार आहे. भगवान बुद्ध म्हणतात, हे भिक्षूंनो, काश्यपाला जे मिळाले असेल त्याच्यावर